काही सचिव आहे व महाराष्ट्राचा राज्याचा जे काही कारभारामध्ये यांचं एक प्रतिनिधित्व आहे ते भाऊसाहेब मामा थोरात हे बोलतील। सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना जय जवान जय किसान। आपण बघतोय की गेल्या 28 तारखेपासून नागपुरामध्ये माननीय बच्चू कडू साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, त्याचप्रमाणे दिलीप नवले असतील, या सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलेला आहे। आणि ह्या एल्गारामधली मुख्य मागणी काय आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची वेळ का आली? कारण शेतकऱ्याला कुठेही हमी भावाप्रमाणे माल खरेदी केला जात नाही आणि यांनी जर हमी भावाप्रमाणे माल खरेदी केला तर कुठल्याही शेतकऱ्याला कर्जमाफीची मागणी करायचे काम पडणार नाही। पण आज जर बघितलं 2400 रुपये मकाचा हमी भाव असताना 1100 रुपये व्यापारी या ठिकाणी मका खरेदी करत आहे आणि त्या मकाचे सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे शेतामध्येच या ठिकाणी वाटोळ झालेलं आहे, सडलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना आता जगाव की मराव हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून माननीय बच्चू कडू साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी तहसीलला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहेत। आत्ताच आमचे बोडके नाना यांनी सांगितलं की त्यांना काही झालं तर त्यांना आपण रस्त्यावर उतरू। पण सर्वप्रथम या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की बच्चू कडू असतील आणि राजू शेट्टी असतील, यांना गोळी चालवण्याच्या अगोदर भाऊसाहेब थोरातला या ठिकाणी गोळी घाला, मन त्यांना त्या ठिकाणी गोळी घाला। एवढी प्रखर भूमिका आपल्या सर्वांची या ठिकाणी असली पाहिजे। वेळ प्रसंग काय येईल हे सांगता येत नाही। आपण सुद्धा तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या आंदोलनाला या ठिकाणी कर्जमाफी आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो।